हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशी आहात तुम्ही? आरोप खरं मस्त आणि मजेत असाल तर मी आलेली आहे गणपतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता तिथं भजन आहे। तिथे पोरं बसलेले नाही काढला नाही आता मोबाईल तर गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालं आणि एक पोरगी होती आता तिथं नाव नाही आठवते मला आणि तिने लगेच माझ्यासोबत मैत्री केली, माझ्या संग पाहायला लागली तो कुणाची आहे काय आहे आणि मग तिला व्हिडिओ काढायला लावला सर्वांचा। तिला म्हटलं व्हिडिओ काढ, तिने व्हिडिओ वगैरे काढला आणि माझ्यासोबत गप्पा मारत बसली आणि गणपती बाप्पाचं मंदिर दाखवलेलं मी माझ्या ब्लॉग मध्ये। आणि हे इथले गणपती बाप्पा खूप जागृत देवस्थान आहे आणि ते खूप पूर्वी आधी नाही का गाईच्या जसं पायात नाही का असं म्हणजे की दगड गुतून आलेला आणि तोच एवढा मोठा खूप मोठा होत गेला आणि मग ते खूप जागृत देवस्थान आहे। आपण मनातली इच्छा बोलली की तिथं सर्व म्हणजे पूर्ण होते। आणि इथं आता साबुदाण्याचं पातीला वगैरे आणून ठेवलेलं आहे, इथं पोरं मस्ती घालतायत, इथं पाया पडायला आलेले आहेत इथं। आणि इथं हळूहळू सगळे बाया लागलेले आहेत। आणि इथे सोन्या आलेला आहे आणि पनवेलला ते एवढा येड्यावानी करतो ना, खूप येड्यावानी करतो। घरी आला की हे उचक ते उचक आणि त्यांनी मला लांबूनच बघितलं की माझ्याकडे बघून हसायला लागला। त्याला जवळ बोलवलं, त्याला ओळखलं असतं मला तर तो म्हणतो तू पनवेलची दिदी आहेस ना, तर त्यांनी लगेच ओळखलं मला। त्या सगळ्यात गप्पा वगैरे मारायला त्याला म्हणलं बस इथंच माझ्यापाशी आणि त्याला लागलं खूप नंतर। वर आलेली फोटो काढण्यासाठी व्ह्यू बघा कसं आहे इथं, मस्त हिरवगार आहे, काय वाळलेलं आहे। पाया पाडण्यासाठी आलेले तर हे आजी बघा कसं बघायला होतं। तिकडून पण आलेले आहेत आता, इथं सोन्याची मम्मी पण आलेली इथं। आणि आता आरती वगैरे चालू आहे।
हे पोरग आहे ना, हे पोरग लय येड्यावानी करत बर का. याला घेऊन जा कोणीतरी येऊन. आणि येऊ आता इथं फराळासाठी आम्हाला प्लेटी देत आहेत. साबुदाण्याची खिचडी होती, शेंगा होत्या आणि ह्या पुरीला नाही का इथं आंबा चुतलाय गालाला. फराळ वगैरे करून झालेली आहे. आता फराळ वगैरे करून हे मरची माणसं चाललेले आता घरी आपापल्या कामाला. आणि मी आज नाही का उपवास धरला होता, म्हणजे माझ्या हुकीवरचं काम आहे. मी कधी पण उपवास धरते, उपवासाचं काय असं असलं की. आणि मग दिवसभर उपवास धरला होता मी घरी. आणि हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया का अजून नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्या महागुन्या चालल्यात घरी.